नमस्कार मित्रांनो. बऱ्याच लोकांना शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, पण कशा पद्धतीने यायचं आहे हेच माहीत नाही. शेअर मार्केटमध्ये असणारे ॲप्लिकेशन्स, त्याचे यूज ते पण माहीत नाहीत. म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय ज्या लोकांना शेअर मार्केटमध्ये एंटर करायचं आहे, परंतु कशा पद्धतीनं एंटर करायचं समजत नाही. तर मित्रांनो, हा ट्रेडिंग व्यू नावाचं ॲप्लिकेशन आहे, जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ॲप थ्रू इन्स्टॉल करू शकता किंवा गुगलमध्ये जर तुमच्याकडे पी सी लॅपटॉप असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं इंटरफेस ओपन करू शकता. तर समजून घेऊया नेमकं काय असतं, हा ट्रेडिंग व्यू प्लॅटफॉर्म काय असतो. तर मित्रांनो, हे जे तुम्हाला रेड ग्रीन काय दिसत असेल, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हे माहीत नाही, त्या हिशोबानं मी तुम्हाला समजून सांगतो. मित्रांनो, ह्याला कॅन्डल्स म्हणतात. ह्याचा डिटेल कॅन्डल स्टडी पण मी लवकरच पोस्ट करणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला अगदी जिथं कॅन्डल बघायला पाहिजे ते ॲप्लिकेशन समजणं खूप गरजेचं आहे, म्हणून ते आधी समजावून सांगत आहे. मित्रांनो, ह्या ट्रेडिंग व्ह्यूमध्ये इथं बघू शकता, ही तुमची वॉच लिस्ट असते, म्हणजे तुम्हाला नेमके कोणते चार्ट्स बघायचे आहेत. आता इथं क्रूड ऑइल आहे, सेन्सेक्स आहे, बँक निफ्टी आहे, हा गोल्डचा चार्ट आहे, त्यानंतर हा BTCचा आहे, USLचा आहे, सिल्वर, असे सगळे तुम्ही चार्ट इथं तुमचे वॉच लिस्टमध्ये तुम्ही ॲड करू शकता. ते ॲड कसं करायचं ते पण मी सांगेन. इथं बघू शकता, इथं क्लिक केल्यानंतर ज्या स्टॉक तुम्हाला पाहिजे तिथं नाव असं टाईप करा. आता समजा तुम्हाला रिलायन्स पाहिजे, इथं रिलायन्स टाईप करायचं. आता हे रिलायन्स आलं, इथं ॲडवर क्लिक केलं की तुम्ही ॲड करू शकता. ऑलरेडी माझ्या रिलायन्स इंडियनचा ॲड आहे NSEचा, म्हणून इथं दिसते तुम्हाला. जर नसेल तर तुम्ही इथं क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुम्ही वॉच लिस्टला ॲड करू शकता तुम्हाला हवा तो चार्ट. ओके, हे झालं वॉच लिस्टचं. आता वॉच लिस्ट नंतर इकडं बघू शकता, इथं बघायला गेलं तर तुम्हाला टूल्स दिसतील. ह्याला काय आपण म्हणतो, टूल्स आहेत. आता इथं हे टूल्स आहेत, मी स्टार केलेले, तुम्ही पण हा व्हिडिओ पॉज करून स्टार करू शकता. इथं बघू शकता, हा ट्रेंड लाईन टूल आहे, त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आहे, हा पण एक लागतो, त्यानंतर हॉरिझॉन्टल रे, ह्यामधले हे 1 2 3 हे महत्त्वाचे टूल्स तुम्हाला मार्केटमध्ये लागतातच. आता हे इथं जो इंटरफेस आला ह्याच्यावर राईट क्लिक करून तुम्ही हाईड करू शकता. त्यानंतर हे फिबोनाचीचा सेटअप आहे. या फिबोनाचीचा सेटअप तो ॲडव्हान्स आहे. तो ज्यावेळी तुम्ही मार्केटमध्ये प्रॉपर ट्रेंड होता त्यानंतर तुम्ही या फिब सेटअपवर जाऊ शकता. त्याच्या रिट्रेसमेंट लेवल असतात, हा जास्त कोण यूज करत नाही. देन आफ्टर महत्त्वाचं आहे तिसरा, म्हणजे लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन, म्हणजे रिस्क रिवॉर्ड लावण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता प्राइस रेंज. प्राइस रेंज म्हणजे स्टॉक किती वाढला, किती % वाढला, ह्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. त्यानंतर डेट आणि प्राइस रेंज हे पण महत्त्वाचं आहे, हे पण तुम्ही यूज करू शकता. ओके, आता हे प्रत्येक वेळी येणार, प्रत्येक वेळी राईट क्लिक करून तुम्ही हाईड करायचं, कारण सुरुवात आहे तुमची. त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, हा ब्रश आहे. या ब्रशमध्ये इम्पॉर्टन्स काय, फक्त रेक्टँगल. त्यानंतर तुम्ही रेक्टँगल नंतर तुम्हाला पाथ एक उपयोगात येतो, पाथ नंतर इलिप्स एक उपयोगात येतो. अशा पद्धतीने हे टूल उपयोगात येणारे हे टूल्स आहेत. ओके, हे आता तसंच राहू दे. त्यानंतर आपण पुढे बघूया. हे इथं टेक्स्ट आहे, इथं तुम्हाला जर काय इथं ॲड करायचं असेल तर तुम्ही इथं टाईप करू शकता. आता इथं मी काही पण टाईप करू शकता तुम्ही त्याच्या ॲडमध्ये. ओके, इथं तुम्हाला आता काहीतरी मांडायचं आहे तुमचा मुद्दा, तर इथं तुम्ही सांगा मार्केट. तर तुम्ही असं मार्केट लिहू शकता, त्याची साईज कमी जास्त करू शकता. ओके, अशा पद्धतीनं हे टेक्स्ट काम करत आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. ही मेजरमेंट आहे, इथून किती मुवमेंट झाली, काय मुवमेंट झाली, मेजरमेंट इथं तुम्ही करू शकता. हे बेसिक आहे, परंतु लोकांना माहीत नाही कसं ट्रेडिंग व्यू वापरायचं, त्यांच्यासाठी हा बनवतोय. तर त्यानंतर मित्रांनो, हा जो आहे तो मॅग्नेट आहे. ज्यावेळी तुम्ही कुठल्याही चार्टवर काही पण ड्रॉ करता, ओके, चार्टवर ज्यावेळी तुम्ही ड्रॉ करता ते प्रॉपर त्याच लेवलला जाणार आहे. आता इथं मी एक बघा, ही ट्रेंड लाईनने घेतो आणि इथून मार्क करतो, जिथं जिथं आहे त्या पॉईंटलाच ते टच करत जाणार. बघा, ॲटोमॅटिक ते टच करतं, म्हणजे मॅग्नेट खेचतं, जिथं कॅन्डलचा लो आहे तिथपर्यंत ते जातंच. हे आपल्याला अनटिक करायचं आहे, कारण का आपल्याला हवं तसं करता येत नाही, कारण का ते खेचलं जातं. ही ट्रेंड लाईन अशा पद्धतीने काम करते. त्यानंतर हे हॉरिझॉन्टल लाईन तुम्ही एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणून यूज करू शकता. त्यानंतर हॉरिझॉन्टल रे, जिथून तुम्हाला मार्किंग करायचं आहे तिथून तुम्ही मार्किंग करू शकता, म्हणजे आधीची लेवल तुम्हाला येणार नाही, इथून पुढं राईट साईडला सगळ्या लेवल येणार आहेत. त्यानंतर हे झूम आहे, झूम इन झूम आउट, तुम्ही तुमच्या पद्धतीने चार्ट झूम इन झूम आउट करू शकता. हे मॅग्नेट्स आपण बघितलं आहे. यानंतर ड्रॉइंग तुम्ही लॉक करून ठेवू शकता, म्हणजे कोण तुमची ड्रॉइंग चुकून पण डिलीट होणार नाही, आणि हे अनटिक केलं की तुमची ड्रॉइंग तुम्ही डिलीट करू शकता. ओके, आता हे मॅग्निफायनर आहे, इथं तुम्ही
तेवढं झूम करून आतमध्ये जाऊ शकता. हे आपण इथं क्लिक केलं होतं. त्यानंतर झूम आउट वगैरे अशा पद्धतीने ह्या कन्सेप्ट आहेत. त्याचबरोबर आता आपण हे लॉक म्हणजे काय, तुम्ही जे काय ड्रॉइंग केलेलं आहे ते लॉक राहत आहे. इथं तुम्हाला डिलीट ऑप्शन येतोय बघा, डिलीट झालं. आता हे जे लॉक आहे ते लॉक कशासाठी आहे, ज्यावेळी आपण ज्या ड्रॉइंग काढणार आहे ते कायमस्वरूपी लॉक होण्यासाठी असतात. आता इथून पुढे मी जे काय ड्रॉइंग करेन ते लॉक होणार, म्हणजे जरी चार्ट मी स्किप केला तरी ते जाणार नाही. ओके. आता त्यानंतर हे हाईड करू शकता तुम्ही. इंडिकेटर जे काय लावणार आहात किंवा ड्रॉइंग काय करणार आहात, आता इथं ड्रॉइंग असतं ते हाईड करू शकता, इंडिकेटर हाईड करू शकता, तुमची पोझिशन, बाकीचे जे जे काय हाईड करायचं ऑप्शन तुम्हाला इथं येतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच लोकांना कळत नाही, आता टूल्स आपण बघितलं. या टूल्स बघितल्यानंतर आता पुढे जाऊया आपण की इथं काय असतं. तर हे बघा मित्रांनो, टाइम फ्रेम्स आहेत. हे काय टाइम फ्रेम आहे. तर कुठली टाइम फ्रेम तुम्हाला युजफुल आहे ती तुम्ही काय करू शकता. तर मला महत्त्वाची काय वाटते, 1 मिनिटाची वाटते, 3 मिनिटाची वाटते, 5 मिनिटाची वाटते, 15 मिनिटं, 30 मिनिटं, 1 आवर, 2 आवर, 4 आवर, 1 डे, 1 वीक आणि 1 मंथ. हे इम्पॉर्टन्सच आहेत. तुम्हाला जर चांगला स्टडी करायचा असेल तर तुम्हाला मल्टी टाइम फ्रेम स्टडी करण्यासाठी युजफुल आहे. ह्याला आपण काय म्हणतो, टाइम फ्रेम. त्यानंतर इथं कॅन्डल्स आहेत. हे हायकॅनेशी कॅन्डल आहे. मी महत्त्वाच्या जेवढ्या मला वाटतात त्या इथं कॅन्डल्स आणि हायकॅनेशी असे केलेले आहेत. मला कॅन्डल्स लागतात म्हणून मी कॅन्डल्स घेतलेले आहेत. त्यानंतर इंडिकेटर सेक्शन आहे. इंडिकेटर सेक्शनमध्ये तुम्हाला जे हवे ते इंडिकेटर तुम्ही घेऊ शकता. ते भविष्यात पुढचा इंडिकेटरचा जो वेगळा आपण टॉपिक घेणार आहे त्याच्यामध्ये मी ते कव्हर करेन. अलर्ट म्हणजे इथं जर तुम्हाला एखादी लेवल मार्केटनं ब्रेक केली की नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि क्रिएट अलर्ट इथं ऑप्शन असतो. अलर्टवर क्लिक करायचं. काय झालं, मग ती प्राइस क्रॉसिंग करणार आहे, काय करणार आहे, सगळे डिटेल भरायचे आणि क्रिएट अलर्ट म्हणायचं. ज्यावेळी तसं होणार आहे त्यानंतर मार्केट तुम्हाला ऑटोमॅटिक मेसेज येणार की तुमची लेवल ब्रेक झाली आणि तुम्ही लक्ष घ्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला करायची गरज नाही. आता काही प्रीमियम आहेत, काही नोटिफिकेशन आता ऑलरेडी माझे लेवल्स इथं शो ऑफ झालेले जे सेटिंग्स आहेत त्याच्यामध्ये ते दिसत असतील. ओके. अशा पद्धतीने हे ट्रेडिंग व्यू ॲप्लिकेशन कशा वापरायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. जर कॅन्डलचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कॅन्डल म्हणून सांगा, तर डिटेल कॅन्डलचा व्हिडिओ बनवतो. आणि हा जो व्हिडिओ आहे ते जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, ज्यांना शेअर मार्केट शिकायचं आहे परंतु कशा पद्धतीने शिकायचं आहे समजत नाही त्यांच्यासाठी आपण हे आता पहिला व्हिडिओ बनवलेला आहे ज्याचं नाव आहे ट्रेडिंग व्यू कशा पद्धतीनं वापरायचं. आता ह्याच्या डिटेल, अजून ट्रेडिंग व्यू डिटेल हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, अजून ट्रेडिंग व्यू डिटेल आपण शेअर करू. आणि कॅन्डल्स हवे असतील तर कॅन्डल सांगा. थँक्यू सो मच.